गोपीनाथ मुंडे यांचं वारसदार कोण असा प्रश्न विचारला जातोय। हाच प्रश्न मुंडे यांचे कौटुंबिक नातं असलेल्या सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे। गोपीनाथ यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीड मधील जनता असल्याचं त्यांनी म्हटलंय। हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले असून माझी जमीन देखील त्यांनी लाटली आहे। आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतंच प्रकरण झालं नसतं, वाल्मिक कराडला वर येऊ दिलं नसतं, तसंच या दोघांना देखील वर आणलं नसतं असं सारंगी महाजन म्हणाल्यात। या दोघांच्या राजकारणामुळे बीड मधील जनता प्रचंड नाराज असून त्यांना लोक शिव्या घालतात असे देखील त्या म्हणाल्यात। पुढे म्हणाल्या की पंकजा मुंडे यांची गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेण्याची लायकी नाही। गोपीनाथ रावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही। हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसलेत। गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं, पण ही घडली नाही तर बिघडली। ती जे दाखवते ते रील्स मध्ये दाखवते, ती फक्त शोबाजी करते, खरं राजकारण नाही असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय। तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं, हा नालायकासारखा वागतोय असं म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला।